एवढं मोठं मंदिर आहे की काय सांगू तुम्हाला. पुरेच्या पुरं मंदिर दगडाचंच आहे, सिमटाचं नावच नाही इथं. आणि मंदिरातल्या मूर्त्या सुद्धा दगडाच्याच आहे. दगड पाहायला 100 किलोमीटर आसपास भेटत नाही दगड. थांबा तुम्हाला सगळा विषय सांगतो. तो विषय असा झाला की आज जायचं होतं आपल्या मंगळूर पिरले, तर आपल्या अंजंगासाठी नाश्ता वगैरे करून घेतला. गाडी काढली 160च्या स्पीडने, रस्त्यानं टोल नाकाही लागला आणि 2 तासात तर मंगळूर पीर मध्ये आलो रे बा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तिथून जराशा दूर आलो तर 1600ची ग्रँड ओपनिंग होती आणि तेवढ्यातच आमदार साहेबाची गाडी आली. आमदार साहेबाच्या हस्ते रेबिन काढली आणि इकडे तर साऊंडचा ठोका हालतच्या मनानं बराच होता रे बा. आणि इकडे तर मस्त लोक नाश्ता करून आले. मी मस्त सट नाश्ता वगैरे करून घेतला आणि सोळ्याचा एक ग्लासही मारून दिला. लय स्ट्रॉंग आहे. आता मस्त दादाची भेट वगैरे घेतली आणि निघालो मग मंगळूर पीर मधून 160च्या स्पीडने डायरेक्ट मूर्तिजापूर मध्ये आलो. इथेही मस्त नाश्ता वगैरे करून घेतला. सट खायचा आणि तैट राहायचं. तिथून आलो 12 किलोमीटर दर्यापूर लासूरच्या मंदिरात. आणि तुम्ही कधी या मंदिरात आले काय तर कमेंट करून सांगा बरं. मंदिरामधल्या सर्व मूर्त्या दगडापासून बनवलेल्या आहेत. दगड काही साधा नाही, 100-150 किलोमीटर आसपास हा दगड भेटत नाही. जुन्या काळातल्या लोकांना काय म्हणून कुठून आणला असेल दगड, कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा बरं. आणि मंदिराच्या आजूबाजून बारीक बारीक मूर्त्या आहेत, तेही मस्त कोरीव काम केलेले आहेत. जाता आता मस्त शिवलिंगचं दर्शन वगैरे घेतलं ना आम्ही चाललो घरी. आता चला मग आजच्या एवढंच. भेटावून पुढच्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, जमलं तर शेअर करून द्या.